हॅलो नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण नवीन जाहिराती पाहणार आहोत. एकंदरीत 7 ते 8 जाहिराती आहेत. त्या तुमच्या फायद्याच्या आहेत. तर आता आपण यानंतर एकानंतर एक जाहिराती सुरुवात करूया. बघा, आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि लाईक पण करा. चला, तर पहिली जाहिरात आहे मित्रांनो, ही आहे नगर परिषद हिंगणघाट द्वारा संचालित GBM हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची जाहिरात आहे. या ठिकाणी यांना पाहिजे हे आहे कनिष्ठ महाविद्यालयाकरिता गरडी तासिकेप्रमाणे अस्थायी स्वरूपात शिक्षकांची व निदेशक म्हणजे फुल टाईम इन्स्पेक्टरचे व संगणक लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक किंवा परिचय व शिपाई परिचर किंवा शिपाई या संदर्भातील ही जाहिरात आहे. बघा, तुम्हाला परत सांगतो आहे, ही जाहिरात जी आहे गरडी तासिकाप्रमाणे. ओके, या शाळेची किंवा नगर परिषदेच्या शाळेची अजूनपर्यंत पवित्र पोर्टलवर जाहिरात आलेली नाही आणि त्यांनी दिलेली नाही. याच्यानंतर येऊ शकतात, पण तरी पण यांनी ही जाहिरात दिलेली आहे तासिका तत्वानुसार. पहिला पद आहे व्याख्याता, त्यासाठी इंग्रजी आणि हिंदी म्हणजे इंग्रजीसाठी एक पद आणि हिंदीसाठी एक पद असे एकंदरीत 2 पदे आहेत. MA इंग्रजी BEd आणि MA हिंदी BEd सेकंड क्लासमध्ये पाहिजे आणि गरडी तासिका म्हणजे 125 रुपये तासिकाप्रमाणे. तर या ठिकाणी जे काही पद येतील ते पद 125 रुपये तासिकाप्रमाणे येतील. ओके, हे मी लाल रेष मारले ते समजून घ्या तुम्ही. आणि या ठिकाणी तुम्हाला मी पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट सांगू शकतो की आता यानंतर बऱ्याचशा या जाहिराती ज्या आहेत ह्या तुमच्या फायद्याच्या जाहिराती आहेत. तुम्हाला जर ही जाहिरात आवडली असेल तर लवकरच तुम्ही या जाहिरातीचं अनुसरून पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दुसरी जाहिरात आहे व्याख्याता मराठी आणि समाजशास्त्र पदासाठी परत 2 जागा आहेत. MA मराठीसाठी एक आणि MA सोशियोलॉजीसाठी एक BEd पाहिजे आणि सेकंड क्लासमध्ये पाहिजे. गरडी तासिका 125 रुपयाप्रमाणे. व्याख्याता इंग्रजीसाठी आहे, इंग्रजी माध्यमातून गणित शिकवायचे आहे आणि गणितासाठी 4 पदे आहे 125 रुपयेप्रमाणे. चौथा पॉईंट आहे व्याख्याता इंग्रजी मीडियमची आहे, भौतिकशास्त्रासाठी 2. व्याख्याता इंग्रजी मीडियम आहे, रसायनशास्त्रासाठी 2. व्याख्याता इंग्रजी मीडियममध्ये जीवशास्त्रासाठी 3 पदे. ओके, लक्षात ठेवा 125 रुपये तासिका तत्वानुसार आहे. जीवशास्त्र झाल्यानंतर इंग्रजी माध्यम आहे, माहिती तंत्रज्ञान ITसाठी MCM किंवा MCA पाहिजे 125 रुपये तासिकाप्रमाणे. नंतर व्याख्याता इंग्रजी माध्यमासाठी संगणक विज्ञान BA MSc संगणक विज्ञानमध्ये पाहिजे. यासाठी मात्र त्यांनी 7,000 रुपये प्रतिमा या ठिकाणी महिनेवारी सुरू झाली. नंतर आहे इंग्लिश मीडियम फिशरीसाठी एक पाहिजे म्हणजे MSc मत्स्यशास्त्र किंवा MSc प्राणीशास्त्र BEd. ओके, यासाठी 4,000 रुपये प्रतिमा. ओके, इलेक्ट्रॉनिक्ससाठी एक जागा होती, ते 4,000 रुपये प्रतिमा. नंतर निदेशक आहे फुल टाईम इन्स्पेक्टरची संगणक विज्ञानसाठी पॉलिटेक्निक संगणक विज्ञान 7,000 रुपये प्रतिमा. संगणक लिपिकच्या 2 जागा आहेत. या ठिकाणी 12वी पास आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे, टॅली आवश्यक आहे, 5,000 रुपये प्रतिमा. प्रयोगशाळा सहाय्यक किंवा परिचरसाठी म्हणजे लॅब अटेंडंट म्हणून 8 पदे पाहिजे, एकंदरीत 12वी पास पाहिजे आणि सायन्स पाहिजे, ते 5,000 रुपये प्रतिमा. शिपाई म्हणजे चपराशी भाऊ आहे, आपले 2 जागा, 9वी पास पाहिजे, फक्त 9वी वर्ग असले तरी चालेल, प्रतिमा 5,000 रुपये महिना. आणि या ठिकाणी 16/7/2024ला म्हणजे आजच सकाळी 10 वाजता उमेदवारांनी उपस्थित राहावे. हर्षल गायकवाड. आणि याची नगर परिषदेची दुसरी जाहिरात आपण पाहणार आहोत. बघा लगेच. ही न्यू म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट नगर परिषद हिंगणघाटद्वारा संचालित आहे. या ठिकाणी सुद्धा CHB आहे, गरडी तासिकाप्रमाणे पदे भरती आहेत. जाहिरात क्लिअर दिसत नसेल तर माफ करा. ओके, हे उच्च माध्यमिक शिक्षक आहे उमाव म्हणजेच 12वी 11वी 12वीसाठी. हिंदीचं एक पद आहे, इंग्रजीचं एक आहे, इतिहासचं एक आहे, समाजशास्त्र एक आहे, राज्यशास्त्र एक आहे. नियम तोच 125 रुपये तासिकाप्रमाणे. ओके, आणि क्वालिफिकेशन हिंदीसाठी MA हिंदी BEd द्वितीय श्रेणी, इंग्लिशसाठी MA इंग्लिश BEd सेकंड क्लास, इतिहाससाठी MA हिस्ट्री पाहिजे, सोशलसाठी MA समाजशास्त्र. ओके, अशा प्रकारे सर्व हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या सर्व काय आहेत जाहिराती आहेत. तर एकंदरीत या ठिकाणी 7 पदे आहेत. 7 पदे 7 आहे. सारे एक शिक्षणाचं पद आहे व कॉमर्स एकंदरीत एकच पद त्यांनी सांगलं, BCom BEd द्वितीय श्रेणी 125 रुपये तासिकाप्रमाणे. ही 18 तारखेला सकाळी 10 वाजता मूळ प्रमाणपत्रासह उमेदवारांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असं त्याचा अर्थ आहे. हे पद तात्पुरत्या स्वरूपाचे तुम्हाला परत सांगतो. या ठिकाणी श्री हर्षल गायकवाड मुख्याधिकारी निवड श्रेणी तथा प्रशासक नगरपालिका हिंगणघाट. ओके, आता आपण महत्त्वाची जी जाहिरात आहे ती पाहत आहोत. नम्रता ॲग्रो इंडस्ट्रीची प्रायव्हेट लिमिटेडची आहे.
हायरिंग सुटेबल कॅन्डिडेट्स फॉर सेल्स इंजिनियर असिस्टंट एरिया, सेल्स मॅनेजर एरिया सेल्स मॅनेजर जे काय आहे ते पाहू शकता तुम्ही. 2 ते 5 वर्षाचा अनुभव असला चालेल, कुठचा पण मायक्रो इरिगेशन सेक्टरचा. अकोल्याला एक आहे, वाशिमला एक आहे, बुलढाणा लोअर पार्टला एक आहे, अमरावतीला एक, नागपूर भंडारा गोंदिया प्रत्येकी एक, आणि वर्धा चंद्रपूर प्रत्येकी एक. अशा प्रकारे जाहिराती आहेत. या ठिकाणी तुम्ही मिस्टर कृष्णा ढगे यांना संपर्क साधू शकता, किंवा मग हे टेरिटरी सेल्स मॅनेजर आहे मिस्टर नरेंद्र भांडगिरे, विदर्भ रिजनमधले आहेत, त्यांना तुम्ही कॉल करू शकता फोन नंबरवर. ओके. इंटरव्ह्यू डेट आहे 20 तारीख बघा, 20 जुलै. आणि या ठिकाणी परत सांगतो, फ्रेशर्स मे ऑल्सो अप्लाय. ओके, फ्रेशर्स असेल तरी चालू शकते. ठीक आहे. तर हे तुम्ही पूर्ण माहिती बारीक सारीक पद्धतीने वाचून घ्या. बघा, मी थांबवलेलं आहे आणि मोठं पण करून दाखवलं, घ्या. ठीक आहे. आणि ज्यांना कुणाला समजा ही जाहिरात चांगली व्यवस्थित पाहायची असेल, त्यांनी आपल्या याच्यावर यूट्यूब चॅनलवर जाऊन आपला व्हिडिओ थोडा आरामात पहा, थांबव पहा. ओके. अशा प्रकारे 3 जाहिराती पाहिला. 4थी जाहिरात आहे, ही थोडीशी महत्त्वाचीच आहे. नांदेड फार्मसी कॉलेजची आहे, आणि फार्मसी कॉलेजची जाहिराती आता त्यांनी पटापट देणं सुरू केले आहे. नांदेडची आहे शारदा भवन एज्युकेशन सोसायटीची. तुमचा जो काही ईमेल आय डी आहे, तो फोन नंबर आहे, पाहून घ्या. रिक्रुटमेंट आहे, आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट, असं त्यांचं म्हणणं आहे. काय पाहिजे तर एलिजिबल कॅन्डिडेट पाहिजे. प्रोफेसरचा एक आहे, फार्मेको कॉग्नोसी एक. नंतर हे तुम्हाला सांगू शकतो मी, यासाठी एक SCला आहे. 2 असोसिएट प्रोफेसरच्या जागा आहेत, एक फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा QA1, आणि दुसरा फार्माकोलॉजी एक. तर ओपनची एक आहे, SCसाठी एक आहे. नंतर असिस्टंट प्रोफेसर एकंदरीत 3 जागा स्टार देऊन आहे. तर फार्मास्युटिक्सचे एक जागा आहे, आणि फार्माकोलॉजी जो आहे 2 जागा, एक SC एक SBC SEBC म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लाससाठी एक, आणि इकॉनॉमिकल विकार सेक्शनसाठी एक. या ठिकाणी जे आहे GR आहे तो 25/1/2024चा अर्जंट रिझर्वेशन उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो काय आहे, वुमेनसाठी एक जागा आहे. तर वुमेनची जागा कदाचित हे SC कॅटेगरीला जाऊ शकतं. ओके. आणि हे विशेष जे माहिती आहे ते आता पहा. या ठिकाणी जे माहिती दिली मी हळूवार वरवर चालवतो आहे. UGC AICTE यांच्यानुसार तुम्हाला ॲटलिस्ट 6 रिसर्च पब्लिकेशन्स जे आहे ते सायन्स जर्नल पाहिजे. ओके, म्हणजे 6 रिसर्च पेपर पब्लिश केले पाहिजे सायन्स जर्नलवर. ओके. आणि ISBN नंबरचे पाहिजे ते. ठीक आहे. या हळूहळू चालवतो आहे. ठीक आहे. ह्या जाहिराती ज्या आहे अशा बारीकवाल्या जाहिराती आहे ह्या. ओके. सरळ तुम्ही या ठिकाणी जाऊन ईमेलवर जाऊन त्यांना ईमेल करू शकता. ठीक आहे. ओके. नंतर हे एक आहे सिद्धार्थ कॉलेज ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, मिठा औरंगाबादचे आहे, मिठा औरंगाबाद. ओके. तर लक्षात ठेवा, हे परमनंट नॉन ग्रँट बेसिसवरचे आहे. 20 जुलैला इंटरव्ह्यू आहे. तर 20 जुलैला इंटरव्ह्यू तुम्ही अटेंड करा 12 वाजता. सिद्धार्थ कॉलेज ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, मिठा औरंगाबाद कॉलेज कॅम्पसमध्ये. प्रिन्सिपलचे एक आहे, लायब्ररीचे एक आहे, आणि इन्स्ट्रक्टरचे एक आहे. ओके. असे 3 झाल्या. मग आर्ट्समधलं जे जाहिराती आहे ते पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सोशोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एक, सोशोलॉजी एक, लायब्ररी सायन्स एक, सायकोलॉजी एक, पॉलिटिकल सायन्स एक, हिस्ट्री एक, इंग्लिश एक, मराठी एक, हिंदी एक. ठीक आहे. सायन्ससाठी पहा, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स, केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी प्रत्येकी एकंदरीत 7 विषयासाठी प्रत्येक एक म्हणजे 7 जागा. सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज म्हणजे मास्टर ऑफ जर्नलिझमची एक जागा आहे. नॉन टीचिंगचा कम्प्युटर ऑपरेटर लेडी पाहिजे, लेडी कॅन्डिडेट एक जागा, आणि अकाउंटंट एक पाहिजे. ओके. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲज पर नॉर्म्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. दुसरा पॉईंट आहे रिझर्वेशन ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. पॉईंट नंबर 2 मध्ये टू एलिजिबल कॅन्डिडेट शूड रिमेन प्रेझेंट फॉर द इंटरव्ह्यू ॲट अबव ॲड्रेस ऑन द गिवन डेट अलॉंग विथ इसेन्शियल डॉक्युमेंट्स. अत्यावश्यक कागदपत्रासही प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पात्र विद्यार्थ्यांनी मुलाखतीस हजर राहावे, त्यांचं म्हणणं आहे. नो TA DA इज अप्लिकेबल. ओके. TA किंवा DA देयक नाही. डॉक्टर चारुलता मगरे अशा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची सही दिली आहे. नंतर आहे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची ही जाहिरात आहे. ही बघा, कुलाबाची जाहिरात आहे, संकेतस्थळ दिलेलं आहे. ठीक आहे. तेव्हा जाहिरात क्रमांक 37/2024-25.
वरिष्ठ नियामक अधिकारी तांत्रिक आणि नियामक अधिकारी तांत्रिक. ठीक आहे, MARC. वरिष्ठ हे बघा तुम्हाला दाखवून देतो. वरिष्ठ नियामक अधिकारी तांत्रिक आणि नियामक अधिकारी तांत्रिक. तर या ठिकाणी कन्सल्टन्सी रिटेनरशिप तत्वावर कंत्राटी पद्धतीने, लक्षात ठेवा, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे ते, कंत्राटी पद्धतीने आयोगाच्या कार्यालयात काम करण्यासाठी 2 वरिष्ठ नियामक अधिकारी तांत्रिक आणि 2 नियामक अधिकारी तांत्रिक, एकंदर किती 4 पदे. संपूर्ण तपशिलासह अर्ज मागवित आहे. पात्रता, निकष आणि अधिक माहितीसाठी आयोगाच्या www.marc.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. ओके. तसेच इच्छुकांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात संपूर्ण तपशिलासह माननीय सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, 13वा मजला, केंद्र क्रमांक 1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई 400005 या पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरिअर मार्फत दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी किंवा त्यापूर्वी मिळतील अशा बेताने पाठवावेत. दिनांक 5 ऑगस्ट. सही आहे डॉक्टर गजेंद्र आंबेकर, सचिव. ओके. आणि हे 16 तारखेला त्यांनी, ठीक आहे, म्हणजे आजच ते पेपरला त्यांनी जारी केली. हे ठळक अक्षर आहे, तुम्हाला सांगू शकतो. कोणता पेपर असेल तुम्ही गेस करू शकता. ओके. नंतर आहे शासकीय तंत्रनिकेतन जालना. हे बारीक अक्षरातली जाहिरात, तुम्हाला ओळखता सहजच. छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी, ला, जिल्हा जालना. ओके. थोडे व्यवस्थित पाहून ईमेल करून घ्यायचा. आणि हे बघा, असं मोठं करून पाहता येतात, पिंच करून पाहता येतात तुम्हाला. ओके. हां. वाकिन इंटरव्ह्यू. गव्हर्मेंट टेक्निकल कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन जालना या संस्थेत 2024 ते 25 या विषम सत्राकरिता खाली दर्शवल्याप्रमाणे अभ्यासक्रम निहाय किंवा विषय निहाय तासिका तत्वावर, ओके, बघा, तासिका तत्वावर अभ्यागत किंवा अधिव्याख्यातांना, म्हणजे विजिटिंग लेक्चर्स आहे, आमंत्रित करायचे आहे. तरी इच्छुकांनी शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय तंत्रनिकेतन जालना येथे संबंधित विभागात मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस हजर राहावे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक 17/4/23 रोजीच्या शासन निर्णयान्वये नमूद केल्याप्रमाणे सैद्धांतिक दर हे 800 रुपये प्रति तास व प्रात्यक्षिक दर हे 400 रुपये प्रति तास प्रमाणे राहतील. म्हणजे जर तुम्हाला थिअरी असेल तर 800 आणि प्रॅक्टिकल असेल तर 400. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस अभ्यागत निरीक्षकासाठी दिनांक 15/11/2018 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्याप्रमाणे प्रात्यक्षिक दर हे 125 रुपये प्रति तास राहतील. आणि बाकी जे आहे विषय त्यासाठी मात्र ते 125 रुपये प्रति तास. बाकी विषयांची तुम्हाला सांगते पाहता. हे जे आहे स्थापत्य, अभियांत्रिकी, यंत्र, हे संगणक यांना जे आहे यांना प्रॅक्टिकल असतं ते 400 रुपये प्रति तास. आणि हे इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जे शिकवतात यांना 125 रुपये तास. ओके. कार्यशाळा विभागचं हे संगणकता हे जे आहे यांना थिअरी असतं आणि थिअरीनंतर प्रॅक्टिकल असतं 800 तास, 800 रुपये. डिप्लोमा यंत्र संबंधित ट्रेडमधून ITI उत्तीर्ण असला पाहिजे. तर डॉक्टर निनाद जावळे, प्राचार्य आहे, हे जालन्याचे शासकीय तंत्रनिकेतन जालना यांची जाहिरात होती. जर समजा तासिका तत्वावरील किंवा या विषयी पैशाच्या संदर्भात जर माझ्याकडून काही चुका झाला असेल तर माफी मागतो. हे तुम्ही 1, 2, 3 मात्र 2 नंबरला 100 रुपये किंवा 125 रुपये तासिका तत्व मिळणार. ही एक जाहिरात आली आहे. पुन्हा आता पाहू नांदेड फार्मसी कॉलेजची डबल जाहिरात आलेली आहे. ओके. तर ही आपण जाहिरात आधी पाहिलीच आहे, हे स्पष्टपणे दाखवतो. ठीक आहे. तुम्हाला पाहायचं असल्यास तुम्ही थांबवून पाहू शकता. आणि शासकीय तंत्रनिकेतनची पाहिली आहे. आता आपण श्री शिवाजी सायन्स कॉलेज अमरावतीची जाहिरात पाहणार आहोत. वाकिन इंटरव्ह्यू दिलेला आहे. ओके. अमरावती. या ठिकाणी सिनियर कॉलेजची केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी, मॅथ्स, जिओलॉजी, कम्प्युटर सॉफ्टवेअर, बायो इन्फॉर्मेटिक्स, जिओ इन्फॉर्मेटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, सायबर सिक्युरिटी, कंटेंट रायटिंग, डेटा ॲनालिसिस अँड सॉईल टेस्टिंग ह्या. नंतर UGसाठी स्टॅटिस्टिक, जिओलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, व्होकेशनल कम्प्युटर ॲप्लिकेशन, BCA, डाटा ॲनालिटिक्स, डेटा सायन्स अँड व्होकेशनल फॉरेन्सिक सायन्स. ज्युनियर कॉलेजसाठी केमिस्ट्री, व्होकेशनल फिशरीज,
IT इंग्लिश आणि संस्कृत मॅथमॅटिक्स इलेक्ट्रिक्स. MCUCसाठी मराठी इंग्लिश आणि फाउंडेशन कोर्स आहे यासाठी. ओके, तर ह्या होत्या जाहिराती. आणि विशेष सांगितलं हे जाहिराती होत्या, जर क्वालिफाईड कॅन्डिडेट्स असेल त्याने आपल्याला सबमिट करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म ऑन प्लेन पेपर विथ नेसेसरी डॉक्युमेंट्स. 24 जुलैपर्यंत आवश्यक कागदपत्र असतात तर तुम्ही तुमचे कागदपत्र या ठिकाणी सबमिट करा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इंटरव्ह्यूला अटेंड करायचं असेल तर बघा 25 जुलै 2024ला तुम्ही इंटरव्ह्यूला जा. ज्युनियर कॉलेज MCC कोर्सेस 11 वाजता, सिनियर कॉलेज 12:30 वाजता 25 जुलैला. श्री डॉक्टर हर्षवर्धन P. देशमुख प्रेसिडेंट आहे, डॉक्टर JV कोरपे प्रिन्सिपल आहेत. ओके, देशमुख साहेबांची संस्था आहे शिवाजी सायन्स. सुमंत स्कूल ऑफ नर्सिंग ही शेवटची जाहिरात असली पाहिजे. GNM ANM अभ्यासक्रमासाठी प्राचार्य शिक्षक पदे पाहिजे. तर या ठिकाणी प्राचार्याचं पद आहे एक, MSc BSc नर्सिंग 3 वर्षाचा अनुभव 1 पद, व्हाईस प्रिन्सिपल BSc नर्सिंग 1 पद, ट्युटर पाहिजे शिक्षक त्यांना BSc नर्सिंगसाठी 10 पदे, एकंदरीत 12 पदांसाठी जाहिरात आहे. इच्छुक उमेदवारांनी 21 जुलैला सकाळी रविवारला 10 ते 5 या वेळेस सुमंत स्कूल ऑफ नर्सिंग, बाजार हॉस्पिटल, मंत्री पार्क, वाशिम येथे कुठं वाशिम स्वखर्चाने मुलाखतीस हजर राहावे. या ठिकाणी त्यांचा फोन नंबर दिला आहे 9604341490. सेकंड नंबर इज 9604069099. तर ही अशा प्रकारे ही जाहिरात होती. ठीक आहे, ॲग्रिकल्चरची पण जाहिरात आहे. तर हे फिनिक्स फाउंडेशन संस्थेचं आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, पाशा पटेल चेअरमन आहेत. हे ॲकपोस्ट लोडगा, जिल्हा लातूर, ॲफिलिएटेड टू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. ओके, कृषी विद्यापीठ संलग्नित आहे ही जाहिरात. बघा ॲग्रोनॉमी जाहिरातीची संख्या तुम्ही पहा. हॉर्टिकल्चरसाठी म्हणजे ॲग्रोनॉमीसाठी ओके 1-4, हॉर्टिकल्चर 1-2, 1 असोसिएट 2 असिस्टंट. तर आता तुम्ही 5 चला. ओके, जाहिराती. ठीक आहे, ॲग्री इकॉनॉमिक्स, एंटिमोलॉजी, एक्सटेन्शन, सॉइल सायन्स, ॲग्री केमिस्ट्री, ॲनिमल सायन्स, डेअरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फार्म सुपरिटेंडंट, स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स, इंग्लिशच्या 2 जागा, फिजिकल इन्स्ट्रक्टर 1, नॉन टीचिंग आहे, असिस्टंट लायब्ररीयन 1, ऑफिस सुपरिटेंडंट 1, सीनियर क्लर्क 1, ज्युनियर क्लर्क 1, लॅब असिस्टंट 10, ज्युनियर रिसर्च असिस्टंट 7, गार्डनर 2. आणि क्वालिफिकेशन एलिजिबिलिटी ॲज पर नाम स्पेसिफाईड बाय द MCAER अँड VNMKY. ओके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. फाउंडेशन रिझर्व्स इट्स राईट्स टू कॉल फॉर इंटरव्ह्यू. ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी कॉल फॉर इंटरव्ह्यू. ओके, शॉर्टलिस्टेड म्हणजे कॅन्डिडेटला मुलाखतीस बोलायला जाईल. आणि या ठिकाणी डिटेल्स जे विचारायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा 9975008873. सेकंड नंबर इज 9823455557. ओके, अशा पद्धतीने ही ॲग्रीची जाहिरात होती. ठीक आहे, आणि मला वाटतं एक दिसते पुन्हा, तर ही रिसोडची आहे. सुविधा फाउंडेशन, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर रिसोड, तालुका रिसोड, डिस्ट्रिक्ट वाशिम, ॲफिलिएटेड टू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. ओके, ही अकोला ही अशी निगडीत आहे. आणि ही सुद्धा कोणतं कॉलेजची निगडीत होती? परभणी. ओके, तर या ठिकाणी ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनची 1 जागा, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स 1, प्लॅन्ट पॅथॉलॉजी 1, MSc ॲग्री नेट और PhD असं त्यांनी मागितलं. डिग्री इन कन्सर्न सब्जेक्ट अँड मिनिमम 2 years एक्सपिरियन्स मागितला, 2 वर्षाचा अनुभव मागितला. ठीक आहे, बायोडाटा ईमेलवर पाठवायचा 25 जुलै आधी. इंटरव्ह्यूला जे आहे ते अप्लाइड घेईल तर ते फोनद्वारे त्यांना कम्युनिकेट केलं जाईल, सांगितलं जाईल का तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला अटेंड व्हा. आणि अबव पोस्ट विल बी फिल अकॉर्डिंग टू नाम्स ऑफ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. वरील जे 3 पदे आहे 3 पदे कोणाच्या आदेशाने भरल्या जाईल तर त्या ठिकाणी त्यांनी जे नाम्स मानले आहेत, ओके, पॅरामीटर्स जे नेमून दिले त्याच्या आधारात 3 पदे भरल्या जातील. नो TAD विल बी प्रोव्हाइडेड टू द कॅन्डिडेट्सला म्हणजे उमेदवारांना वगैरे. ओके, येण्या जाण्याचा खर्च, प्रवासी भत्ता म्हणजे TAD वगैरे दिला जाणार नाही. प्रेफरन्स विल बी गिवन टू लेडी कॅन्डिडेट फॉर अबव पोस्ट. आणि बघा या ठिकाणी लेडी कॅन्डिडेटला पहिले पसंती दिला जाईल असं त्यांनी या ठिकाणी लास्ट पॉईंटमध्ये सांगितलं. प्राचार्य कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर रिसोड आणि चेअरमन जे आहे सुविधे फाउंडेशन्स कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर रिसोड. ओके, शेवटी जाहिरात होती मित्रांनो.
अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या फायद्याच्या जाहिराती मी या ठिकाणी टाकलेल्या आहेत. ओके, तर हे जाहिरातीस अनुसरून तुम्ही पटापट अप्लाय करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया महत्त्वाच्या पुढील एका नवीन जाहिरातीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.